Welcome to e-learning platform by Science Park SPPU. Today we are going to learn our skeletal system and the skin from SSC and body movements chapter from CBSE. This is the part 1 of the series. So today's subtopics are what is movement and movement in animals and human body, प्राण्यांमधली आणि मनुष्य प्राण्यामधली हालचाल, हालचाल म्हणजे काय, व्हॉट आर जॉईंट्स म्हणजे सांधे म्हणजे काय. या चित्रामध्ये काय बरं हलत आहे? बेडूक हलतोय का त्या वनस्पतीची पानं हलतायत? व्हॉट इज एक्झॅक्टली मूव्हिंग इन दिस इमेज? Is it a plant or a frog? What about this image? Is the tree moving? Literally moving? या इमेजमध्ये काय होतंय? झाड हलतंय का? पूर्णतः एका जागेवरून दुसऱ्या जागेवरती असं हलतंय? What about this zebra? Is it moving? Is it running? या झेब्राबद्दल काय? तो कसा हलतोय? आता एक क्षणभर थांबा आणि हा व्हिडिओ बघत असताना तुमच्या शरीरामध्ये काय काय हालचाली होत आहेत या लिहून काढा. पॉज फॉर अ मोमेंट नाऊ अँड नोटिस विच आर द मूवमेंट्स विच आर हॅपनिंग इन युअर बॉडी अँड राईट देम डाऊन. So what is a movement? Write down what about the first image, the second and the third. हालचाल म्हणजे काय हे तुमच्या वहीमध्ये लिहून काढा. पहिल्या इमेजमधलं पान आणि बेडूक, नंतर झाड आणि नंतर झेब्रा. So write down whether all plants move or only some plants have some capacity of movement. Whether all animals move, write it down in your notebook. Now, movement in animals. प्राण्यांमधली हालचाल. How do animals move from one place to another? The example of cow, human beings and bird has been shown. Now you have to write down what is the method of the movement. आता प्राण्यांमधल्या हालचालीसाठी गाय, माणसं आणि एक पक्षी याची उदाहरणं स्क्रीनवरती दिलेली आहेत. हे कसे एक्झॅक्टली हलतायत हे तुम्हाला लिहून काढायचं आहे. सो पॉज दिस व्हिडिओ फॉर अ मोमेंट अँड राईट डाऊन इन युअर नोटबुक अबाउट द बॉडी पार्ट विच इज यूज्ड by the animal to move from one place to another and how does the animal move, that is what is the type of animal movement. आता हा व्हिडिओ पॉज करून लिहून काढा हा चार्ट तुमच्या वहीमध्ये आणि प्रत्येक प्राणी एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जायला कुठला अवयव वापरतो आणि त्याची हालचाल कुठल्या प्रकारची आहे ते लिहून काढा. For example, human beings can walk. So the type of movement is walking and the body part is legs and hands. So now let us do few exercises. आता आपण काही व्यायाम प्रकार करणार आहोत. त्यासाठी हे टेबल तुमच्या वहीमध्ये लिहून काढा. या टेबलामध्ये शरीराचा अवयव तो पूर्णपणे फिरतो का अंशतः गोलाकार फिरतो, तो वाकला जातो, उचलला जातो किंवा तो मागे नेला जातो आणि काहीच हालचाल होत नाही, असे सगळे भाग केलेले आहेत. इन दिस टेबल देर इज बॉडी पार्ट, वेदर इट रोटेट्स कम्प्लीटली और पार्शली और पार्टली और इट टर्न्स, वेदर इट बेंड्स और लिफ्ट्स and whether it doesn't move at all.
So write this table down in your notebook. From the next slides, we will begin to see what are the exercises. Let us do few exercises. So the first one is you have to bowl an imaginary ball and you have to feel what is exactly moving in your arm. Did you rotate it at the shoulder in a circular movement? Did your shoulder also move? या ॲक्टिव्हिटीमध्ये तुम्हाला तुमचा हात बॉल टाकताना जसा गोलाकार फिरवतो तसा फिरवायचा आहे आणि ऑब्झर्व करायचं आहे की खांद्यापासून जेव्हा हात आपण गोलाकार फिरवतो तेव्हा खांदा पण हलला जातो का फक्त हातच हलला जातो. Now you have to lie down and move your leg at your hip. आता तुम्हाला झोपायचं आहे आणि तुमचा पाय तुमच्या खोब्याच्या हाडाजवळ सर्क्युलर फिरवायचा आहे, गोलाकार फिरवायचा आहे. Now you have to bend your arm at elbow. Similarly, you have to bend your knee also. तुम्हाला तुमचा हात कोपराकडे वाकवायचा आहे आणि पाय गुडघ्याकडे वाकवून बघायचा आहे. एक एक व्यायाम प्रकार करत असताना तुम्हाला नोटबुकमध्ये त्याचं उत्तर लिहून काढायचं आहे. Now the next one is moving toes and fingers of your hand and legs. तुमच्या पायाची आणि हाताची बोटं तुम्हाला हलवून बघायची आहेत. And feel these all the things in the chart. So like all these exercises, move various parts of your body and record their movements in the table. असंच बाकीच्या सगळ्या अवयवांचे जे तक्त्यात दिलेले आहेत ते हालचाल करून बघायचे आणि तुम्हाला तो तक्ता पूर्ण करायचा आहे. Why is it? So that we are able to move few parts of our body in various directions and some only in one direction. आपल्या शरीराचे काही पार्ट्स आपल्याला सगळ्या डिरेक्शनमध्ये हलवता येतात आणि काही फक्त एकाच डिरेक्शनमध्ये हलवता येतात. असं का बरं? Why are we unable to move some parts at all? काही भाग शरीराचे आपल्याला हलवताच येत नाहीत. असं का बरं? So, what is a joint? सांधा म्हणजे काय? For this, we will perform an activity. The activity is, you have to tie your scale at the elbow so that it comes in the center. And you have to tie a scale similarly to your leg so that the knee comes in your center. And then you have to try bending both the arm and the leg. तुम्हाला याच्यासाठी एक ॲक्टिव्हिटी करायची आहे. पट्टी घेऊन ती हाताला अशा रीतीने बांधायची आहे आणि पायालाही अशा रीतीने बांधायची आहे की तुमचं कोपर आणि गुडघा हे त्या पट्टीच्या बरोबर मधोमध येईल आणि मग दोन्हीही म्हणजे हात आणि पाय हलवून बघायचे आहेत. ह्यासाठी तुम्हाला 2 पट्ट्या लागतील, एक हाताला आणि एक पायाला. You will require 2 scales for this, one for leg and one for hand, or you can use one scale alternately. तर आजची समरी आहे, व्हॉट इज मूवमेंट? हालचाल म्हणजे काय? प्राण्यांमधली हालचाल आणि मानवी शरीरामधली हालचाल. आणि सांधे म्हणजे काय? व्हॉट आर जॉईंट्स? मूवमेंट इन ॲनिमल्स अँड मूवमेंट in human body. Thank you.